आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमध्ये शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा समाजरत्न अजिमभाई सय्यद यांचा 49वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त समाजरत्न सप्ताह आयोजित करण्यात आला होता। या सप्ताहात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। नाशिक शहरातील अनेक शाळांमध्ये अजिमभाई सय्यद यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष उदयजी दळवी हे होते। यावेळी डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी, माजी महापौर विनायक पांडे, शिवसेना उपनेते दत्ताजी नाना गायकवाड, नगरसेवक दिनकर अण्णा पाटील, प्रथमेश किते, सचिन मराठे, विशाल पवार तसेच रिया शेख, ज्ञानेश्वर मोहिते, सुफीजी, गुलजार कोकणी, बाळासाहेब पाठक, सरबजीत सिंग, स्वातीताई, हनीफभाई बशीर, फारूकभाई शेख, अन्सार शेख, दाऊद खान, अहमद काझी, साजिद मुलतानी, इम्तियाज शेख, संजय चिंचोरे, सचिन आहिरे आणि सुरेश उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच नाशिकसह बारामती, जळगाव, जालना, सिन्नर, येवला, इगतपुरी आणि मुंबईसह विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून अजिमभाई सय्यद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। एकूणच सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला। अजिमभाईंचा वाढदिवस। अजिमभाईंबद्दल जेवढं सांगितलं तेवढं कमी आहे। अजिमभाईंनी सर्वांसाठी, सर्व वाहतूक सेनेसाठी सुंदर पद्धतीने काम उभं करतात। त्यातली एक छोटीशी गोष्ट अजिमने गेल्या 8-10 वर्षापूर्वी या कामाला आम्ही दोघांनी सुरुवात केली आणि आज हा वटवृक्ष उदाहरण म्हणजे अजिमभाई सय्यद यांच्या रूपानं एक चांगला खंबीर असा कार्यकर्ता शिवसेनेला आज मिळालेला आहे। आपण बघत आहोत, कुठलेही काम असो कुणाला जाऊन जाणार। आपण बघितलं कोरोना काळ असो, त्या कोरोना कालावधीमध्ये आपण जर बघितलं तर गरीब ज्यांना बरोबर त्याचे चिरंजीव राहील, त्याने आताच त्याच्याबद्दल माहिती दिली, पण राहीलला मी स्वतः ओळखतो आणि तो एक अतिशय मेहनती, जिद्दी आणि हुशार मुलगा आहे आणि अर्थातच त्याला अजिमचा मार्गदर्शन लाभतं, त्यामुळे तोही आयुष्यात खूप चांगली प्रगती करेल। म्हणजे अजिमभाई मला मानणारे, मी खरंच तुमचे खूप खूप आभार मानतो का तुम्ही माझ्यावरती जे प्रेम तुमच्या दाखवलं आणि मी जे काही काम केलेले आजपर्यंत जेवढे भी काम केलेले, मी ते काम करत असताना मला जे मुंबईमध्ये महाराष्ट्र परिवहन अधिकारी जेवढे असतील, जेवढे TC येतात, परिवहन मंत्री येतात, त्यांच्यापर्यंत आपले काम घेऊन जाणं आणि त्यांनी आपल्या संघटनेतर्फे ते काम करून देणे हे आपल्यासाठी खूप चांगली आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आपली म्हणजे मी बोलतो साहेब, महाराष्ट्रामध्ये जे काम कोणी नाही केलं, तुम्हाला चांगला माहिती, आपली सत्ता नसताना आपले डॉक्टर धर्माधिकारी साहेब व त्यांची कन्या ते इथं ते इथं उपस्थित होत असतं आणि ईदच्या दिवशी त्यांच्याकडनं 1500 कुटुंबांना शिरगुरम्याच्या अजिमभाई कोणाच्याही इलेक्शनला, निवडणुकीला, प्रचाराला उतरले नव्हते। ते माझ्या आणि पवारांच्या आणि गुलजारभाईच्या निवडणुकीसाठी स्वतः प्रचारात होते। एक अशा व्यक्तीला मी माझ्यातर्फे, माझ्या पक्षातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचं आरोग्य एकदम उत्तम राहावं अशी तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। आणि विशेष म्हणजे या व्यासपीठावर सर्वपक्षीय अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। तसं आपण दरवेळेला वाट पाहता अजिमभाईचा वाढदिवस कधी आहे, तसं मीही पाहत असतो की अजिमभाईचा वाढदिवस कधी। अजिमभाईने आम्ही या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून एकत्र आलो, काम करतोय, त्यांचा आढावा घेत असतो आणि आढावा घेतल्यानंतर गेल्या 5 वर्षापासून गेली गीते साहेब की टॉप 5चे पदाधिकारी त्याच्यावर काम कसं करायचं अजिमभाईकडून आमच्या वाहतूक क्षेत्रातले समाजरत्न तर 100% अजिमभाई आहे। हे मी सय्यद यांना परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या परिवारातर्फे व आमच्या मोटर मालक कामगार वाहतूक संघटनेतर्फे आणि नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन तर्फे मी देतो।
आणि मी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचं नाव झालेलं आहे आणि फक्त आपल्या सगळ्या लोकांची एक ताकदमुळे आणि आपल्या एक सगळ्यांची एक झूटमुळे हे आपल्याला काम झालेलं आहे. साहेब, मी जास्त काय बोलणार नाही, आपल्याला वेळ खूप झालेला आहे. उद्या रामनवमी आहे, सगळ्यांना जायचं आहे. मी जास्त काय बोलणार नाही. मी एवढं सांगतो, आज तुम्ही जे माझ्यावर प्रेम दाखवलं, माझा चिरंजीव राहील सय्यद, मी त्याला तो एक चांगला शिक्षक म्हणजे तो चांगला शिकलेला मुलगा आहे, पण त्यांनी मला पाहिलं का जेव्हा पप्पा डॅडी जसं काम करतात त्याला पण आवड आहे. त्यांनी कधीच राजकारण केलेलं नाही, पण माझ्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो का मला एवढी खात्री आहे का माझ्यापेक्षा जास्त काम माझा तो चिरंजीव माझ्यासाठी आणि तुमच्या लोकांसाठी करेल. एवढंच सांगतो, मी जास्त काय बोलणार नाही. आज तुम्ही माझ्यासाठी वाढदिवसाला तुम्ही सगळे आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असा स्नेह जमला तो आजपर्यंत कायम आहे. ज्याच्या वेळेस आजींबाईंना फोन केला, त्यांची मोठी एक खेक आहे. अशा या समाज घोषणास मुबारकबाद देने के लिए व्यासपीठ पे जो शहर के जाने माने हमारे समाज सेवक, सोशल वर्कर, राजनीतिक, नगर सेवक, कॉर्पोरेटर, आमदार, खासदार और अजीम भाई सैयद को मानने वाले तमाम व्यापारी वर्ग, होटल वाले, ट्रक्स ड्राइवर, क्लीनर्स मिले ना अजीम भाई को मिलने का, मुबारकबाद देने का. ऐसे वक्त में उनको मुबारकबाद देना, ये उनके काम की तारीफ